अहो हं, मी काय म्हणते, म्हणा. नाही बाबाजी म्हणजे सुरेशराव खूपच दुखावले गेलेत हो आपल्याकडून. अगं आता मी बोललो ना आदित्यशी तू सांगितल्यावर. तर मी तिथे असतो त्यावेळी तर हे सगळं होऊच दिलं नसतं. हो खरंय तुम्ही म्हणता ते. नाही पण एकीकडे आपणच त्यांना कसं वागायचं वगैरे याचे धडे दिले ना, आणि आपला मुलगाच आता चुकीचा वागलाय. नाही म्हणून म्हणते, आपण दोघं जाऊन बोलूया का एकदा त्यांच्याशी. आता आदित्य काय कुकुलं बाळ आहे का? तो चुकला हे सांगितलंय त्याला आपण. आता पुढची स्टेप त्यांनी घ्यायची आहे ना. अरे आपली मुलं आता मोठी झाली आहेत. हा मान्य. हे बघ, मधली मोठी मुलगी माझी. हो बोल ग. माई, अगं मी तुला सांगितलं होतं ना की कॉटनच्या साड्या काढून ठेव. काढून ठेवल्यास का त्या? अगं पण नाही, मी ना विसरले काढायला. मी आज रात्री काढून ठेवते ना जुन्या साड्या. बर. बरं ऐक 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 ऐक, आदित्यकडे जाण त्याला सांग आम्ही दोघांनी बोलवलंय म्हणून. का ग? त्याची शाळा घेणार आहात तुम्ही? अर्चू अय्या किती मस्त. पण त्यावेळी मी सुद्धा इथेच थांबणार आहे. हा मग काय, मला सुद्धा बघू दे ना. तुम्ही दोघही त्याला सुद्धा तितकेच ओरडतात का? थांबा आले. कमालच यायची. दोनच मुलं मोठी झाली. मयू परवडली आपल्याला. बोला हा पण आता त्याच्याशी. तो नाहीये त्याच्या खोलीत. तो घरातच नाही. अगं बाई, गेलाय कुठे महा? तुला सांगून गेलाय का कुठे गेलाय तो? नाही म्हणजे तो मला सांगून नाही गेलाय, पण माझ्याच सांगण्याप्रमाणे गेलाय. कुठे? गायब व्हायला. हा धन्य रे देवाई. अहो काय चाललंय तुमचं? साधनेला बसलायत ना, मग हे डोळे उघडून काय पाहताय सारखं? अहो साक्षात तुम्ही माझ्या बरोबर साधनेला बसलायत याचा मला इतका आनंद वाटतोय, पण पण त्याच वेळेला मला विश्वासही बसत नाहीये, खरं वाटत नाही. म्हणून आपलं अहो बाबाजी विरहित साधनेला मी नेहमीच तयार असते. करूया करूया. चला ध्यान करूया. आता कोण आलं बाई? अगं बाई तुम्ही या 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 ना. अहो बघितलं का कोण आलंय? अहो बघा ना कोण आलंय ते. जावे बापू. नाही जावे बापू तुम्ही. साक्षात तुम्ही. बाबा तुम्ही का हात जोडताय? बाबा चूक माझी झाली आहे. नाही 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 प्लीज बाबा तुम्ही बसा. नाही 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 जावे बापू तुम्ही बसा. नाही तुम्ही नाही नाही तुम्ही बसा, मी उभा राहतो. जावे बापू तुम्ही बसा. बाबा आपण दोघेही बसूया बाबा. बरं मग तुम्ही बसा बसा. पाणी सावकाश सावकाश. तुम्हाला थंड लिंबू सरबत हवंय का माधवी? नाही नाही नको बाबा. बाबा सॉरी, तुम्ही एवढ्या प्रेमाने माझ्यासाठी गिफ्ट आणलं आणि मी उद्धटासारखा वागलो तुमच्याशी. नाही हो. पण हे बघा, तुम्ही दिलेला फोनच वापरतोय मी आता. ऍक्च्युली तुमच्याकडून महाग गिफ्ट घेणं म्हणजे हुंडा घेतल्यासारखं वाटत होतं मला. अहो काय बोलताय तुम्ही जावई बापू? मला योगायोगाने यांच्याकडून कळलं की तुमचा मोबाईल बिघडलाय म्हणून आपलं हौसानी प्रेमाने घेऊन आलो तुमच्यासाठी. तुमचं ते प्रेम माझ्यापर्यंत पोहोचलंय हेच सांगायला आलोय मी. बाबा पुन्हा एकदा सॉरी, आणि फोनसाठी थँक्स. अहो काय सॉरी आणि काय थँक्स. अहो अहो तुमच्यासारखा जावई आम्हाला मिळाला, मेघनांना तुमच्यासारखा लाईफ पार्टनर मिळाला. खरं तर आम्ही तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे. नाही बाबा. आता तुम्ही आलेत ना, तुम्ही आता आराम करा. माधवी फर्स्ट क्लास जेवण करतील. हो हो प्रश्नच नाही. आणि जावई बापू, मेघनाला फोन कराल का या फोनवरून? हो हो आम्ही पण बघतो ना. अरे यार बॅटरी गेली आहे. नवीन फोन आहे ना, त्यामुळे बॅटरी पूर्ण डिस्चार्ज होईपर्यंत थांबलो होतो.
ती नेमकी आत्ताच झाली. खरं तर आणखीन फोन करायचे होते मला. अहो, हरकत नाही ना. अहो, तुमचा फोन द्या. नाही नको बाबा, घरी जाईन, फोन चार्ज करीन आणि याच्यावरूनच करीन, तुम्ही दिलेल्या फोनवर. ठीक आहे, ठीक आहे. मेघना कशी आली नाही ग अजून? बराच वेळ झाला तिला जाऊन. का? कुठे गेलीये? अगं आज पल्लव आणि साक्षीची पेरेंट्स मीटिंग होती ना. विजया नाहीये तर हीच गेलीये. अमित पण बिझी आहे ना. आणि नंतर डान्स क्लासला पण जाणार होती. अय्या, चालू झाला? नाही, आज फक्त भेटायला बोलवलं होतं. ही घ्या आली. काय ग किती उशीर? अहो, कधीची वाट बघते मी तुझी. अय्या, शॉपिंग बॅग? स्पेशल शॉपिंग साठी गेले होते. अरे वा, बघू बघू. थांबा 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 थांबा. आधी ओळखा बरं, कोणासाठी काय आणलंय ते. आता स्पेशल म्हणजे आदित्यसाठीच असणार काय? नाही, आपल्यापैकी कोणासाठी तरी आणलंय. अगो बाई, मग अर्ज तुझ्याचसाठी. हा, ए हो हो, बरोबर बरोबर बरोबर. मेघना, आपण तिघींनी ठरवलं होतं सेम ड्रेस घ्यायचा, तेच आहे ना हे? नाही. अगो बाई, हिच्यासाठी नाही, मग कुणासाठी? थांबा हो, दाखवते मी. वा, तुमच्यासाठी. माझ्यासाठी? हो, वॉक साठी सुटसुटीत ड्रेस. माई, ए वाव मेघना, मस्त आयडिया सुचली आहे तुला. सही. माई, बघा ना हो घालून. हा, ए नाही हा, मी काही ड्रेस बीस घालणार नाही वॉकला वगैरे जाताना. अगं माई, अशी काय जमणार नाही. अगं, तू ऐकून मला नाही हे घेत. दाखव का? अगं, काहीतरी उगीचच सुटसुटीत आहे, कम्फर्टेबल फील करशील. ऐक तर, एकदा घाल ना तू. ताई, अगं माई कशी ड्रेस घालत नाही ना, मी बघतेच. यू जस्ट डोंट वरी, ओके? चालेल, ही जबाबदारी तुमच्यावर. येस. आलेच. करक. ताई, किधर को जा रही हो? रूम मध्ये. मिस्टर आदित्य रूम मध्ये नाहीये. का? कुठे गेलाय? म्हणजे सुट्टी घेतली ना त्यांनी आज? हो, सुट्टी घेतली होती, पण तो बाहेर गेलाय. खूप डिस्टर्ब वाटत होता ग तो. डिस्टर्ब? हो ग. आलेच. हो. येस, गेली गेली. आदित्य, मी सांगितलेला उपाय केलेला दिसतोयस तू. चला फोन लावा. The number you are trying to call is currently switched off. स्विच ऑफ? हे मूर्ख आहे का? अय्या, मीच मूर्ख आहे. मीच तर स्विच ऑफ ठेवायला सांगितलं होतं त्याला. Is currently switched off. The number you are trying to call is currently switched off. किती वेळ ट्राय करते फोन, स्विच ऑफच येतोय. आदित्य, करणार आहे ऑन फोन. तू मेघना, काय ग? शी रडकुंडीला का आलीयस? आदित्य अजून आला नाहीये का? खूप वेळ बाहेर आहे का ग? कुठे गेलाय तेही माहिती नाही. फोनही स्विच ऑफ आहे त्याचा. त्याला काय झालं तर कसं कळणार? अगं ए वेडाबाई, अगं रडतीयस काय तू? वेडीयस का? हे बघ, मी सांगते, त्याला काहीही झालेलं नाहीये, ओके? कशावरून? कशावरून? हे बघ मेघना, तू रागवणार नसशील तर मी तुला सांगते. ऍक्च्युली
मीच त्याला अशी आयडिया दिली होती. हे बघ, तू हवं तर माझ्यावर रागव, पण तू त्याच्यावर रागवू नकोस. हा, रागवू नकोस. एवढी तर गंमत चालते ना. चालते नाही चालत नाही. आई, अरे देवा, गेला आदित्य. मेघना, हे मेघना, कुठे गेली ही? अजून गेला नाहीये का राग? कोणी इतकं सतवायला लागलं तर येणारच ना राग. अच्छा, मी सतावतोय? हे बरं आहे. एकतर सकाळपासून तोंडच दाखवलेलं नाहीये. ती पॅरेंट्स मीटिंग आणि काय, आणि आम्ही इथे सुट्टी घेऊन बसलोय तुमच्यासाठी. आम्हाला न सांगता सुट्टी घेऊन काय उपयोग आहे? सुट्टी घ्यायची, बाहेर निघून जायचं, फोन स्विच ऑफ ठेवायचा आणि वर म्हणायचं तुमच्यासाठी सुट्टी घेतली. अरे पण तुमच्यासाठीच घेतली होती सुट्टी. आणि बाहेर म्हणजे आईबाबांकडे गेलो होतो सॉरी म्हणायला. विचार हवं तर त्यांना. तिथे गेलो आणि नवीन फोनची बॅटरीच गेली. बाय द वे, नुसतं सॉरी म्हटलेलं नाहीये बाबांना, तर त्यांनी दिलेला फोन वापरायला सुद्धा लागलो. मग आई बाबांच्या इथून का नाही केला फोन? मला इथे किती काळजी वाटत होती. तर अर्जुताई म्हणाला की त्यांनी तुला काहीतरी आयडिया दिली आहे म्हणून. त्या अर्चूच्या तर ना. आणि तू का नाही केलास मला फोन? मी कसा करणार फोन? रुसले होते ना मी. आणि आई बाबांना सॉरी म्हणायला गेला होता हे तर आत्ता कळलं. मग आता कळलं तरी रुसायचं? हो 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 हो. आदित्य, गुड मॉर्निंग. चला उठा बरं. होय, थोडा वेळ थांब ना यार. ए नाही हा, उशीर होईल. बस, सगळ्यांचा चहा पाणी आहे, मुलांचे डबे आहेत, साक्षीच्या वेण्या आहेत. अरे तू तर असं म्हणतेस ना जसं काय आपलाच संसार आहे. मग नाहीये? मुलं आपली आहेत. ए बरं ऐक ना, हं. मी ना माईंसाठी पंजाबी ड्रेस आणलाय वॉक साठी, आणि मी जाणार आहे त्यांच्या बरोबर वॉकला. अरे वा, ग्रेट यार. पण हा सगळा उद्योग केलास कधी? काल. काल काल तर लपंडावच चालू होता आपला. हो रे, गोंधळ नुसता. ए बरं, आई बाबा काय म्हणत होते? आणि हेच की आमचं भाग्य मोठं की आम्हाला तुमच्यासारखा जावाई मिळाला. मी ऍक्च्युली माईला सुद्धा ही लाईन पाठ करायला सांगणार आहे. हा, नानामाईंचं सुद्धा भाग्य मोठं आहे ना की तुझ्यासारखी सून मिळाली त्यांना. पण त्यात काय एवढं, म्हणजे एवढं काय खास आहे? खास नकटी आहे, हट्टी आहे. नक्की हो, नक्की आहे मी? आहेस. हट्टी? अरे आहेस. मी कधी अगं, हट्टीपणा केला? मारतेस काय पण? जा तू, बोलू नकोस माझे काय. मी हट्टीपणा केला तुझ्याशी? जा. बरं, ऐक. बाबांनी आपल्याला बोलवलंय दोघांना. मला काय? अरे बापरे, परत पकडा पकडी. नाही म्हणजे बट्टी झालेली दिसतीये. हा, मग आदित्य, शेवटी मीच सांगितलेला उपाय कामी आला ना? अरे हुशारच आहे मी. चल गिफ्ट दे मग आता मला. हो, तुला गिफ्ट ना.
तेच द्यायचं होतं मला. दे. हा तुला गिफ्ट पाहिजे ना? गिफ्ट पाहिजे ना? हा? सूट. वा आलात. मला वाटलं आज काही खरं नाहीये. बरं डबे भरून झालेले आहेत. साक्षीच्या वेण्यांचं मात्र तू काय ते बघ. हा हो हो ताई, ते करते मी. पण तुमच्याकडे एक खूप महत्वाचं काम आहे. काय? माईंना पंजाबी ड्रेस घालायला तुम्हाला कन्व्हिन्स करायचं आहे. मी घेऊन जाणार आहे त्यांना आज वॉकसाठी. ओके नो प्रॉब्लेम. मी बरोबर तिला कन्व्हिन्स करते. पण ना पोरं शाळेत गेल्यानंतर हा काय ना तब्येतीत तिला लाडी गोडी लावावी लागेल ना. बट डन. ओके ओके. तू जरा बघ, लक्ष दे. आली. माई काय ग? ड्रेस घातलायस का? हो ग बाई. मग ये लवकर चल आता बाहेर. ए नाही नाही, अजिबात नाही. अगं माई असं काय करतेय? नाही तर मी आत येईन ना. ए नको ग, ए कसा तरी दिसतोय ग मला. अगं माई असं काय करतेयस? मला बघू तर ते कसा दिसतोय. नाही, कसा तरी दिसतोय सांगते ना मी तुला आता. अगं माई सगळ्याच जणी घालतात ड्रेस. तू ये तर एकदा बाहेर. असू दे, तू मला अजिबात मस्का लावू नकोस, मी येणार नाही. हे बघ माई, तू जर आली नाहीस तर मी नानांना फोन करे ना. ए नको ग बाई, पाया पडते तुझ्या. अगं अगं ड्रेस घातलाय तिने पण बाहेरच येत नाहीये. येणार नाही. माई आहो या ना प्लीज, आम्ही दोघीच जणी आहोत. ए असू दे, नको ग बाई, मला कसं तरी वाटतंय ग. फायनल. हो. चल का मेघना. आई आई ग. आई आई अर्जू. लागलं. आई ग. अरे अर्जू, अगं. काय ग? ए जान, शी काय हे? ए काय आहे, कसं दिसतंय हे? शी. माई अगदी छान दिसताय. चला जाऊया वॉकला आता. ए नाही हं, मी वॉकला वगैरे येणार नाही ड्रेस बीस घालून. अहो सवय नाही म्हणून पहिल्या दिवशी असं वाटेल तुम्हाला, नंतर साडी नको वाटेल उलट. नाही, हसतील सगळे मला. तुला चालणार आहे मला कोणी अहो, हसलेलं? नाही हो माई, सगळ्या जणी घालतात. ताई सांगा ना. सांगा ना. अगं माझी माई कशी क्यूट दिसते. आ. कोणाची नजर न लागो. आता काय पण ना मला गालबोट. आता जा. काय माई, काय चला, दिसतं? माई. हो गं. जा आता. गेल्या गणपती. राणानू हा. ठरला काय ता शाल श्रीफळच्या ऐवजी हा. तुळशीचा नाहीतर जास्वंदाचं रोप द्यायचं पाहुण्या. करेक्ट आहे नानानू. नाही ते नाश्त्याचं आपण जागेवरच करूया. वय वय त्या म्हाताऱ्या माणसाचा ना जाम प्रॉब्लेम होतो. मग गर्दी होते, ते धडपडतो. करेक्ट करेक्ट करेक्ट. अल्पोपार जागेवरच. हम्म. बाकी सगळी व्यवस्था चोख आहे ना? नाना हा. अरे वा, चहा. या राणानू चहा घ्या. हे काय संजीवनी कुठे? मेघना माईला घेऊन वॉकला गेली. हो का? पण आजचा दिवस, अरे ते कोळून प्यायली मला. मेघनाला कसली दाद देते ती आजच्या आधी. ह्या कोण पा घ्या, आलीच मेघना. ओए 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 ऐ मेरी जहर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. अरे ओ, आई, आई. काय चाललंय? अरे नमस्कार, आपल्या घरी पाहुणे आहेत. मी ओळख करून देतो. मी अमित, हा आदित्य. हो का? आणि ही माई. हा ही माई कुठे गेली आहे सांग. ही माई. ही माई आहे? ही माई? अरे पुरे काय ग? ए पण सॉलिड दिसते है ना? मेघनाने क्रांती केलीये ती. बघा दादा, इतके दिवस मी सांगत होतो ना तेव्हा ऐकलं नाही ने. काय ना आदित्य, आता तुझ्यापेक्षा तुझी बायको जास्त लाडकी झाली रे पप्पा. ए असंच काही नाही हा अगदी. माई 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 नाही, आता पंजाबी ड्रेस पर्यंत तू आलीच आहेस ना, तर टी शर्ट आणि जीन्स ट्राय करायला काय हरकत आहे? ए हो 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 हो. अगं सॉलिड दिसते. ऐक मला मग असा मस्त अगं अगं ऐक तर. दहा लोकांना फोन केले पण काही मेल्यानी परत उलटून फोन नाही केला. काय हो, फोनकडे काय पाहत आहे? अहो 10 लोकांना सकाळपासून फोन केला पण एखादी उत्तर द्यायला परत फोन केलेला नाहीये. अहो नाहीच करणार ते फोन, कारण आता त्यांना ठाऊक आहे ना
की तुम्ही त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार आहात. तुम्ही बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा. थांबा. लागला लागला. पांडेजी, पांडेजी, जय हो पांडेजी. सुरेश कुडाळकर बोलतोय. कोण सुरेश कुडाळकर? अहो पांडेजी, आश्रमातला तुम्हाला 1.5 किलो पेढे खायला घातले होते कौतुकाने, प्रेमाने. कट केला. तुम्हाला सांगतो, या पांड्याला मोठ्या कौतुकाने 1.5 किलो पेढे खायला घातले होते हो. आणि आता हा फोन कट करतो. अरे माझ्या जावयाला काही व्हायला नको म्हणून एवढे फोन करतोय तू. फोन पांडे उचल. पांडे, तुला खाल्लेल्या पेढ्यांची शपथ आहे.